नाश्ता करायला. आज समीक्षाने बघा खूप दिवसांनी आज डोसे बनवलेत आणि मस्त की चटणी बनवली आहे. तर या नाश्ता करूया छान पहिल्यांदा, नंतर दुपारी जेवूया. जेवायला इथे मस्त की आमरस केला आहे समीक्षाने. आमरस आहे, पुरी आहे, बटाट्याची भाजी आहे. तर या जेवायला छान जेवूया. शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कात्रट तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. 3.5 मुहूर्तांपैकी असलेला हा एक चांगला मुहूर्त, ज्याला कुठेही बघावं लागत नाही. म्हणजे डोळे झाकपणे तुम्ही या मुहूर्तावर काही करू शकतात अशी मान्यता आहे. आणि आज बऱ्याच ठिकाणी पूजा, घरभरणी, कुणाची लग्न, साखरपुडा, ठरवाठरवी असे असंख्य कार्यक्रम असतात. बारसं देखील होतं. असे बरेचसे कार्यक्रम असतात. तर आज सकाळी तुम्ही बघितलं मी नाश्ता वगैरे केला होता. नाश्ता करून झाला आणि आमरसाचं जेवण देखील झालं. काल आपण गेलो होतो मॅच बघायला. कालचा होता पहिला दिवस आणि आज मंडळी आहे अंतिम दिवस, फायनल दिवस सामन्यांचा. तर आपण आज देखील जाणार आहोत. पण आज आपल्यासोबत आहे बघा दक्ष, तनू आणि दक्षचा मित्र तनू नाही रे. तर चला आम्ही चाललो आहे. तनू नाही आहे वाटतं. तनू नाही ते रे. तर चला आम्ही चाललो आहे. तुम्ही चला आमच्यासोबत मॅच बघायला. चला जाऊ, भेटूया मैदानावर थेट. हे बघा तिकडे खंडोबाचं मंदिर, ते वरती त्या टोकाला दिसत ते रे. हे कळच नाही तिकडे ते खंडोबाचे मंदिर. हां तिकडे. आणि हे धावसंख्या झाली 14. दोन गड्याचे मोबदले. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चांगलं सूत्र असेल. एका धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावाने धावसंख्या झाली 15. हे मस्त वाटतं टोका. तिथे काहीतरी असेल मला वाटतं. झाडं दिसत नाही. मेगाची लढत झाली आता DSPL 2026 सीझन 18. अगदी आपण पाहतोय माननीय नगरसेवक कायदे साहेबांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. डेमसी आणि सचिन माने यांचा संघ अगदी आपण पाहतोय. आणि आतापर्यंत दोन दबा आता मात्र कॅच सोडले. मी गेली म्हणतो कॅच असेल तर मॅच कॅच गेले का जिंकला सोड फुलटॉस आणि फुलटॉसवरती फुलटॉस बसून अगदी या खेळावरती आले तर नाव असतात. विस्फोटक बॉलिंग घालायचं सरकार आणि सगळ्या पद्धतीचे क्रिकेट भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा 10 क्रमांक आहे. हा आता 10 मध्ये 11, 10 मध्ये 11ची गरज आहे. नेक्स्ट बॉल. हो या वेळेस आपण पाहतोय काय करते. 9 मध्ये 11 गणेश बॉलिंग करतोय. वैभवला 9 मध्ये 11 काय ट्विस्ट आहे. मजा येते, मजा येईल मॅचला. अशीच मॅच सोडलेली नाहीये. नेतृत्व आणि कर्तृत्व मुलांना नुसतं मिळत नसतं, ते स्वतःला निर्माण करावं लागतं. गणेश मात्र आता घटबडतो ऍस्पिन पण बॅक करतोय. कारण मॅच अद्याप संपलेली नाहीये. 6 मध्ये 4 अंतर होईल. फिल्डिंग करणारी टीम आपण ऑन करायचंय गेम. एक चौकानी एकच चौक. 6 मध्ये 4 आणि 4 चेंडू शिल्लक आहे. पंच क्रिकेट करतील तुम्हाला कॉपरेट. तुम्ही खेळत राहा. आपला ऑफिशियल माझा दिल्ली तत्पर आहे सगळ्या पद्धतीच्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. सगळ्या पद्धतीचे क्रिकेट. 6 मध्ये 4 धावा 6 चेंडू. मेगा फायनल GFL 2026 सीझन 18. स्वागतम स्वागतम आणि सुस्वागतम. मेगा फायनलची ही लढत, मेगा फायनलचा ठरणार चित्त तर एक मॅच मैदानाच्या आतमध्ये 6/4 जिंकले. आउट. कॅच ड्रॉप झाली. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होती.
त्यांची फिल्डिंगच बघा कशी एकदम. कैच झाला असता तर मॅच झाला असता, मॅचला ट्विस्ट आली असती. मुश्किलों के दौर पर कोई बात की एक धाव. काय झालंय? इथे मात्र आ. विजेते टायटल ठरतोय. विजेता संघ उपविजेता ठरलाय. ऍक्च्युअली खराब रोहित मोरे यांचा शिवरी 11 संघ थांबलेला. पाहायला मिळाले आपल्या जीएसपीच्या वतीने. खरोखरच आणि पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो आमचे समालोचक विनायक दादा जाधव आणि सन्माननीय तेजसजी कांबळे. 2 दिवस अतिशय उत्कृष्ट आणि मुलांना क्रिकेटरांना अतिशय ऊर्जा देणारे असे त्यांचे समालोचन आपण पाहिलं. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर पुन्हा एकदा आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि कृपया जीएसपीच्या सर्व कमिटीला आम्ही विनंती करतो की आता थोड्याच वेळात सत्कार होणार आहेत आपल्या सुरुवाती सेमीफायनलचा प्राइज द्यायचा आहे. अक्षय सकपाळ मिरीबाई कोई बात नाही अगली बाई की आपल्या दोघांचे शुभार्थी आणि संपूर्ण व्यासपीठाला विनंती करेल की आपण उभं राहून या संघाला सन्मानित करावं. दोघं काढून घेऊ द्या. उपविजेता संघ ठरलाय सन्माननीय संघमालक अक्षय खरात आणि 55चा गेम खेळलो. फायनलचा 55चा गेम होता. छोटी मोठी मितील झाली. खेळामध्ये हारजीत होत राहते. माझ्या खेळाडूने प्रत्येक खेळाडूने मन लावून प्रयत्न करून इथपर्यंत घेऊन आले. सर्व खेळाडूंचा शिववीर तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. अगदी अक्षयजी करा संघ मालक असेल स्पर्धेतील अशोक सकपाळ यांना विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती ट्रॉफी देण्यासाठी. एकाने शूज एकाने ट्रॉफी द्या. स्पर्धेतील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज मालिका विजयलाय अश्विन सकपाळ. अश्विन सकपाळ ठरले स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर. अगदी जोरदार टाळ्या अश्विन सकपाळ यांच्यासाठी. अनिलजी उतेकर अशोक दादा सकपाळ या दोन्ही मान्यवरांच्या शुभार्थी आपण हे टायटल देऊया. अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ केलाय. मंडळाचे सेक्रेटरी देखील आहेत. कमिटी मेंबर्स आणि डबल मावा घेऊन जाते. विजेता प्राइज आहे 50,000 रुपये आणि 55,000 रुपये आणि संपूर्ण करंडक आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. मी संपूर्ण व्यासपीठाला विनंती करेन की आपण सगळ्यांनी उपस्थित उभे राहायचे. प्रणात भाऊ शेट्टी असतील, कामगार साहेब असतील, विनोद मांडवकर आमचे भीमसिंह, चिरागभाई शेट्टी, प्रयत्नदा लांडे असतील, अशोक सकपाळ, प्रथमेशभाई शेट्टी, अनिल जिवतेकर, भगवंतदा शिंदे आणि त्याच माध्यमातून सुशील मुंगळे, संजयदादा सकपाळ, अध्यक्ष आशिषजी अनिलकर त्यांची संपूर्ण कमिटी सगळ्यांना विनंती करतो. या पण स्पर्धेतील विजेता ठरलाय जीएसपीएल 2026 सीझन 18 सर विजेता ठरलाय संघमालक सचिन माने भीमसिंह यांचा एसपी भाषा ठरलाय. गणेश नगर सिटी विनायकनगर प्रीमियर लीग 2026चा विजेता ठरतोय एसपी मास्टर सचिन माने संघमालक भीमसिंह यांच्या संघमालकीचा संघ ठरलाय. एसपी मास्टर विजेता संपूर्ण मान्यवरांचे शुभार्थे हे टायटल आपण देऊया.
लाईनअप मध्ये बसायचं आहे. भगवंतदादा शिंदे, सचिनदादा सत्पाल, सुशील बुलबुळे, अनिल शिवसेकर साहेब या सगळी मान्यवर मंडळी, अध्यक्ष आशिष आगवीकर आपण देखील या. अगदी विजेता ठरले एसपी मास्टर टीम विजेता ठरताय. जोरदार टाळ्या. 2026 चा मानकरी ठरलाय संघमालक सचिन मालक भीमसिंह यांचा एसपी मास्टर संघ ठरतोय. गणेशनगर सिद्धिविनायक नगर सीझन 18 विजेता ठरतोय एसपी मास्टर विजय. खाली बसव ना, खाली बसव. हा, खाली बसव. हे जगू सर एसपी मास्टर ठरतोय विजेता सचिन माने भीमसिंह संघ मालकीचा संघ. उपविजेता ठरलाय अक्षयजी कराल वैदी मोरे यांचा शिल्पी 11 विजेता करतोय सचिन माने भीमसिंह यांचा एसपी मास्टर 2026 सीझन 18 चा मानकरी ठरलाय मास्टर. त्यानंतर मी मंडळ आलो होतो ग्राउंडवर. आता क्रिकेट मॅच आताच संपल्या. छान आमच्या विभागातल्या सगळ्या टीम होत्या. सगळ्या आमच्याच इथली सगळी मुलं फक्त वेगवेगळ्या संघांमधून खेळत होती. नाही राहू दे काय नाही. तर चला आता निघूया. विनर सगळे घोषित झाले. आता घरी मस्त. आज अक्षय तृतीया पण होती आणि त्यानिमित्ताने सामने पण झाले. लक्ष पण खेळते बघा तिकडे. फटवाडीचा हा रम्य परिसर छान आहे. ग्राउंड पण अगदी मस्त आहे. खूप मोठं ग्राउंड आहे. मागची GSPL म्हणजे गणेशनगर सिद्धिविनायक प्रीमियर लीग. मॅच माझ्याबरोबर विरान पण आलेला मॅच बघायला. दक्ष होता आणि आम्हाला घ्यायला इकडे समीक्षा पण आलेली. आमचे ऑटो ड्रायव्हर आलेले आम्हाला घ्यायला. आज अक्षय तृतीया आहे ना, लोक भरपूर बाहेर आपल्या गाड्या वगैरे घेऊन निघालेत पूजा करण्यासाठी. आम्ही ओला बुक केला तर समीक्षाचीच रिक्षा लागली आम्हाला. चला मग नाही समीक्षा. तर मंडळी आता कुठे आपण आलो मगाशी मॅच बघून आणि नंतर जेवलो. आज अरे दुपारी. तर आज दक्ष सुद्धा होता माझ्याबरोबर मॅच बघायला. दक्ष, विरान आणि मस्त मॅच झाली. छान मॅच झाली मंडळी. आणि हे जे 2 प्लेयर आहेत, एक म्हणजे माझ्याच वयाचे मिलिंद मिरगुले, माझे वर्गमित्रच. आम्ही एका शाळेत शिकलो. माझ्याच बरोबरचं एज आहे त्यांचं. आणि या एजमध्ये सुद्धा त्यांनी एवढं मस्त छान खेळले ना, खरंच खूप भारी खेळले. या वयात आम्हाला म्हणजे जास्त 2 पावलं जरी जोरात जरी पळालं तरी धाप लागते. या वयात बॉलिंग केली आणि ते पण नुसती बॉलिंग केली नाही तर उत्कृष्ट बॉलिंग केली आणि सातत्य होतं त्यांच्या परफॉर्मन्समध्ये. आणि 4 विकेट्स काढल्या त्यांनी शेवटच्या मॅचला. आणि त्याचबरोबर पूर्ण सिरीजमध्ये सुद्धा त्यांनी चांगली बॉलिंग केली. आणि दुसरे म्हणजे माझ्याच बाबा राहतात, माझ्यापेक्षा वयाने लहान वैभव उमासरे. त्यांनी म्हणजे हे शिल्पकार होते त्या मॅचचे. त्यांनी मॅच जिंकून देण्याचे हे सगळे शिल्पकार दोघं पण. आणि खरंच खूप दोघेही छान खेळले. म्हणजे कधी हेवा वाटतो असं बघून. बघा आता हे प्लेयर कसे खेळतात. आपण खेळू शकत नाही पण चांगलं प्रेक्षक होणं पण महत्त्वाचं असतं. कसं आहे माहिती का, छान खेळ बघितले पण पाहिजेत आणि त्यापासून काहीतरी इन्स्पिरेशन घ्या. त्या खेळाडूंपासून काहीतरी प्रेरणा घ्या. कारण खेळ हे माणसाला चांगलं आरोग्य देतात आणि ते जर सातत्य ठेवलं तर कदाचित त्यांना संपत्ती भेटू शकते. संपत्तीसाठी अर्थात ही मुलं खेळत नव्हती सगळी. छान आपला आनंद जोपासावा आणि त्यातनं आनंद भेटतो या मुलांना. खरंच ही मुलं ग्रेट आहेत. म्हणजे एवढे दिवस हे जेव्हा हे फिक्स झालं मॅचचं तिथपासून ही मुलं सातत्याने नाही इथं वर्षभर तर खेळतातच पण अक्षरशः खूप चांगले प्रयत्न करत होते आणि चांगले
आणि ह्या सामन्यांचं म्हणजे आमच्या इथले सामने हे शिस्तबद्ध पद्धतीने खेळले जातात, एकदम शिस्तप्रियतेने, कुठेही गडबड गोंधळ तुम्ही जर बघितलं असेल तर कुठेच नाही आणि कुठेच नाही, पूर्ण मस्त. मी तुम्हाला लिंक देईन वाटल्यास, त्या लिंकमध्ये जाऊन पूर्ण तुम्ही GSPL पाहू शकता. आणि खरंच खूप भारी, अगदी बरं वाटलं. दक्ष तुला कसं वाटलं? दक्षला पण छान वाटलं. दक्ष पण जाईल आमचा कधीतरी, चांगलं शिकवतो, ते बॉलिंग करतो चांगली. तर चला, तुमचासाठी आज अक्षय तृतीया होती आणि आज आपण काल जशी मॅच बघितली तसं आज अंतिम सामने देखील बघितले. अंतिम सामन्याची चुरस एकदम मस्त अनुभवली. मी बघण्यामध्ये दंग होतो, त्यामुळे जास्त शॉट्स काढले नाहीत, पण छान आहे. मी तुम्हाला जी लिंक देईन ना त्या लिंकमध्ये नक्की जाऊन बघा. तर म्हणजे आता ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबायची वेळ झाली आहे आणि पुन्हा भेटू आता उद्या सकाळी. आणि तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. आणि हो, तत्पूर्वी तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला, आता खरंच थांबतो, तर मलाही आली झोप. तर चला, शुभरात्री.